थँक्यू व्हेरी मच भरतजी मोरे. त्यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. ते आज सेकंड डेच्या दिवसामध्ये त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या कोरोटीने बॅटिंग केली आणि 22 रन फलकावर लगावल्या. 23 रनचं टार्गेट सेट करण्यात आलं आणि सामन्याकडे आपण वळणार आहोत. आता बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय भुईगाव. निलेशजी पाटील यांच्याकडून अवैध यांना 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. मॅच समाप्त झाल्यानंतर ते घेऊन जायचंय. सध्या डिक्लेरेशन झोनच्या दिशेने बॉल वळतोय. 1 रन मिळेल हार्दिकच्या बॅटमधून. हार्दिक आणि मित अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण पाहताय सामवेदी रमण संघ अमृत महोत्सवी वर्ष आणि अप्रतिम असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. क्रीडा समिती, महिला समिती, पुरुष क्रिकेट सामने, महिला क्रिकेट सामने आपण पाहिलेत. आजच्या दिवसात सुद्धा महिलांचं क्रिकेट आपण अनुभवणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना राईट ऑन द विकेटने यावेळेला ऑन साईडला पूल केलंय. काय फटका आहे, परंतु जय पुढे सरसावतील, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. मितच्या खेळीला पूर्ण विराम. फर्स्ट विकेट डाऊन. आपण पाहू शकताय 23 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय आणि 23 रनचं टार्गेट जरी सेट केलं असलं तरी सुद्धा आम्ही हार मानणाऱ्यांपैकी नाही आहेत. हे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज साई दर्शवत असताना, परंतु जयचा खूप चांगला झेल होता. नितेजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. कोरोटी टीमने 22 रन फलकावर लगावल्या आणि 23 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं, परंतु पहिलीच विकेट लवकरात लवकर मितच्या स्वरूपात सफलता हाती लागली साईच्या गोलंदाजीवर. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. ऋषभ पुढे सरसावेल तत्पूर्वी 1 रन मिळेल स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि आल्या आल्या ह्या वेळेला फलंदाज जर आपण पाहिलं तर हिमेशने खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 2 सुपर ओव्हर आजच्या दिवसामध्ये आपण अनुभवल्यात. पहिल्याच मॅचला आणि या अगोदरच्या आपण लीगच्या स्टेजची शेवटची मॅच होती, त्या मॅचमध्ये आपण पाहू शकलात अप्रतिम सामना रंगतदार स्थितीच्या वळणावर गेला होता. चला, अंपायर तेच सांगतायत की थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जरी असलं तरी तिथे फिल्डर फक्त तुम्हाला चेंज करायचं आहे, फक्त दिशा दाखवून तिथे फिल्डरला थांबवायचं आहे. तर हलक्याच्या हाताने अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. हार्दिकच्या बॅटमधून 1 रन डी झोनमध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 23 रनचं पाठलाग करत असताना सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज. जात आहेत की आतापर्यंत साईची गोलंदाजी खूप चांगली राहिले आणि त्यामुळे विकेट टेकर गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे. त्याचंच कारण की
जोखीम पत्करत नाहीयेत. त्यावेळेला पुन्हा एकदा पूल करायचं होतं. बॉल निघून जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 4 या धावसंख्येवर. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत आणि हेच करतील सध्या तरी. आपण पाहतायत भुईगाव हा संघ, कारण मोठे फटके मारण्यासाठी जसा आपण पाहिलात हार्दिकला एका साईडला आपण पाहतायत मोठे फटके मारत नाही. एबिलिटी आहे नो डाऊट, परंतु संयमाने खेळी करतोय. चला मॅच बॉल आलेला आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा साई, एक शुभ नाव. यावेळेला ऑन साईडला हार्दिकच्या बॅट मधून चांगला फटका, परंतु फिल्डरने केली चुकी. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. हार्दिक सारख्या फलंदाजाचा झेल तुम्ही सोडतायत तर डेफिनेटली येणाऱ्या चेंडूमध्ये कर्दनकाळ असेल. पहिल्या षटकाचा आढावा घेत संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 6 या धावसंख्येवर. विजयासाठी 17 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18. सहा रन झालेत. 18 बॉल 17 रन. आणि प्रतिस्पर्धी संघाचं कंपॅरिझन करताना 1 विकेट 7 रन म्हणजे 1 धावेने पुढे होता. त्यामुळे एवढा काही इफेक्ट पडलेला नाहीये पहिल्या षटकात. यश टू हिमेश. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि फिल्डर येतील. यश कॉटन बोल. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना हिमेशला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. कॉटन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 एकंदरीत आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या सिच्युएशन नाजूक पाहायला मिळते. भुईगाव या टीमची 23 धावांचा पाठलाग करत असताना 2 फलंदाज लवकरात लवकर तंबूच्या आश्रयाला परतलेत. ऑन साईटला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. कनिष्कच्या बॅटमधून 1 रन येईल आणि संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 16 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. एक ऑलराऊंडर कनिष्क आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलराऊंडर 16 रनची आवश्यकता. हार्दिकला जीवनदान मिळाले. एक सोपा झेल सुटला गेला होता, सोडला होता तो झेल.
यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय आणि फिल्डर रुपेश येत आहेत, कोणतेही मिस्टेक करणार नाहीयेत. हार्दिकच्या खेळीला पूर्णविराम. विकेट डाऊन, फलंदाज बाद. बॅक 3 धक्के आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि या षटकामध्ये 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. ऋग्वेद सध्या नवीन फलंदाज पाहायला मिळत आहेत. यशला 2 सफलता मिळत असताना चांगली गोलंदाजी, शॉर्ट रनअप, खांद्याचा चांगला वापर. उजव्या हाताचा गोलंदाज ऑफ साईडला खूप चांगला फटका, ड्राईव्ह, अप्रतिम प्लेसमेंट. मात्र गॅप शोधला गेला होता. पुढे सरसावतील फिल्डर तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 8वर जाऊन पोहोचली गेले. प्रेक्षकांमध्ये हीच चर्चा असेल की मात्र 23 धावांचं एक छोटं लक्ष आहे, कदाचित 3 ओव्हरपर्यंत ते कंप्लीट होऊ शकतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळात. वेळेला पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न कनिष्कच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर या वेळेला 1 रन येत असताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 9व्या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. नऊ रन झाले, 14 रनची आवश्यकता. ऋग्वेद चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सुयश कोणती चुकी करणार नाहीये. इथे षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. यस, नो बॉल, नो बॉल पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने असेल तर या वेळेला 5-4चं कॉम्बिनेशन आय थिंक सो नाही आहे आणि त्यामुळेच आपण पाहू शकताय इथे बरोबर पंचांनी हेरलं होतं आणि त्यामुळेच हे उत्कृष्ट पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 10 धावसंख्येवर. आता यश फ्रीडचा बॉल आहे, कितपर्यंत ऋग्वेदला थांबवेल गोलंदाज याकडे लक्ष असेल. 10 रन, 13 बॉल 13 रन. या वेळेला मात्र फ्रीड कंटिन्यूज राहील. व्हाईट बॉल. आता मात्र मोमेंट शिफ्ट झाले. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11वर जाऊन पोहोचली गेले. विजयासाठी 12 रनची आवश्यकता. 13 बॉल 12 रन. फ्रीडचा बॉल सुपर हिट होईल का? टॉस झाला बॉल गुडलेन स्पॉट वरून अचानक बाउन्स मिळाला. चांगली थिंकिंग वापरली यावेळेला. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता 12 बॉल आणि 12 रन. हे सामन्याचं समीकरण घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम.
12 बॉल आणि 12 रन. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये 23 धावांचा पाठलाग करताना थोडीशी नामुष्की ओढवली गेले. चांगली गोलंदाजी होत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल 12 रन. मॅच मध्ये रंगतदार निर्माण होईल. ऑन साईडला खूप चांगला गॅप शोधला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आराम के साथ. 2 रन्स फंबल झाले त्या ठिकाणी आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 1 शॉट. एकच रन मिळेल. दैव देते नि कर्म नेते. जिथे 2 रन जीवाच्या आकांताने पळून पूर्ण केल्या होत्या. दुसरी रन काढण्यासाठी कधी कधी होतं बॅट स्लाइड होत नाही आणि त्यामुळेच मात्र आपण पाहू शकतायत एकच रन फक्त ही पाहायला मिळेल. कनिष्क पुन्हा एकदा अप्रतिम चांगला बॉल अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. क्या बात आहे. सामना बॅलन्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पलटवार केलाय. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 12 या धावसंख्येवर विजयासाठी 11 रनची आवश्यकता. या वेळेला कनिष्कच्या बॅटमधून प्रणवच्या हातामध्ये बॉल विसावला गेला आणि धक्का क्रमांक 4. फलंदाज बाद. येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 11 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 11 रन. सामना होता कुठे आला कुठे. आणि हेच आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. हेच फॉर एक्झाम्पल पाहायला मिळतं. दीप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रुपेशांचा बॉल. दीपने मात्र खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. दीपचं फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतं. एका साईडला एक्सपिरियन्स बॉलर असताना सुद्धा न डगमगता त्यांनी जे अप्रतिम फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलं. काहीच फलंदाजांना आपण पाहता येतं अशी जिद्द असते. अन्यथा काही फलंदाज संधी मिळाली परंतु गोलंदाज एक्सपिरियन्स आहे मी कसा खेळू. ऑन साईडला ऋग्वेदचा फटका. फिल्डर पुढे सरसावतील आणि त्याला बीट केले. बॉल नाही. खराब फिल्डिंग. 4 रन. चौकार. सतरा रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आता विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये. 7 बॉल आणि 6 रन. यश यावेळेला आपण पाहताय थोडेसे निराश. उलटाच बॉल होता. इनसाइड आउटचा फटका. टायमिंग चांगला आहे. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. साईच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 रन काही रोखू शकणार नाहीयेत. आता 6 बॉल 4 रन. ऑलरेडी 2 सुपर ओव्हर झालेले आहेत. 6 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता असताना प्रणवने चांगली गोलंदाजी केली होती. 6 रन फक्त खर्च केल्या. सुपर ओव्हर मध्ये मॅच घेऊन गेला. आता इथे पुन्हा एकदा प्रणव येतोय आणि 6 बॉल विजयासाठी 4 एकंदरीत रनची आवश्यकता. मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळते. कदाचित आता सुपर ओव्हर झाली तर हेमंत ठाकूर सर म्हणतील राहिल शेख तू आता जरा माझ्या जागेच असेल तर बरं होईल.
दीप एका साईडला आपण पाहू शकतायत की 2 बॉलमध्ये 4 रनची गरज असताना अंडरआर्म क्रिकेटमध्ये चौकार मारून तो मॅच फिनिश करून आजच्या दिवसामध्ये तो इथे आलेला आहे आणि त्यामुळे मात्र आपण पाहतायत 6 बॉल 4 रनची आवश्यकता आहे. त्याचा बॅटिंग स्टान्स पहा. कॅबल ऑन साईडला, परंतु इथे मात्र कॅच कॅरी केलाय जयने. गुड कॅच ऑफ क्वालिटी. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट. 5 बॉल आणि एकंदरीत 4 रनची आवश्यकता आहे. वाह, काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. काय अप्रतिम पैसा वसूल मॅच आपण पाहू शकाल. तिसरी सुपर ओव्हर होईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आवासून उभा राहिलाय दोन्ही टीमच्या बाजूने. 5 बॉल आणि 4 रन. मॅग्निफिसंट मॅच. रक्षित सध्या आपण पाहतायत फिल्डिंगमध्ये थोडासा कमकुवत ठरला होता, परंतु आता ती कुठेतरी उणीव भरून काढावी लागणार आहे. दीपचा चांगला फटका होता नो डाऊट, परंतु जयने खूप चांगला कॅच कॅरी केला. बॉल जर आपण पाहिला तर बॉल बाहेर निघून जात असताना एक्झॅक्टली बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालंय का हेच मात्र यावेळेला चेक करतायत. आणि यस, वाईट +1 मिळतील 2 रन. कोणताही प्रकारचं कॉर्डिनेशन यावेळेला झालं नव्हतं. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता. कदाचित तिथे सुयशने बॉलला स्टॉप केलं असतं, परंतु अचानक बॉलने खूप बाउन्स घेतला आणि त्यामुळे सुयश सुद्धा काहीच करू शकणार नाही. त्याच्या हाईटच्या वर होता. प्रयत्न चांगले केले, परंतु अखेरकार मात्र यावेळेला कटआउट्सला जाऊन बॉल आदळला डी झोनमध्ये. आदरणीय उमेशजी नाईक साहेब यांचं कटआउट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय समोर. चांगला बॉल. पुन्हा एकदा मात्र यावेळेला कमबॅक करू शकतो मी. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 2. काय सामना प्रत्येक बॉलला यावेळेला. रोमहर्षक. यस अंपायर. चार बॉल 2 रन. चांगला बॉल, चांगला बॉल. पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण होताना 3 बॉल 2 रनची आवश्यकता. वा, काय मॅच रंगले. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. 3 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना ऋग्वेद सारख्या फलंदाजाला तिथे थांबवलंय. 3 बॉल 2 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना प्रणवने मॅच मध्ये ट्विस्ट आणलंय. पुन्हा एकदा या वेळेला आता बॉल आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये 2 रन. ऋग्वेद सध्या आपण पाहू शकतायत अतिशय चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर परफेक्ट मारा. आता इथून रक्षित समजवतायत ऋग्वेदला. ऋग्वेद मित्रा, काय चाललंय. आपण लहानपणी ज्या वेळेला खेळत होतो त्यावेळेला फक्त एकच टॅगलाईन असायची, उकी उकी डाव दे. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 2. प्रणव पुन्हा एकदा. आता मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत. ओ माय गॉड, ओ माय गॉड. मोये मोये आता बाईटच्या स्वरूपात 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता.
अगदी तिथे या वेळेला आपण पाहू शकतात. आता रक्षितने ऋग्वेदला बरेच गायडन्स दिले. आता रक्षित काय करेल ही कसोटी आहे. एक बॉल आणि एक रन, दोन मॅच ऑलरेडी सुपर ओव्हर झालेले आहेत. बॉल डॉट आला तर सुपर ओव्हर. सुपर ओव्हर ग्राउंड, सुपर ग्राउंड आहे. एक बॉल एक. या अगोदर 7 ते 8 सुपर ओव्हर झालेत या मैदानात. एक बॉल एक रनची आवश्यकता राऊंड द विकेटने. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे झेल. वा, सुपर ओव्हर. हेमंतजी ठाकूर सर, तुमचा रेकॉर्ड हॅट्रिक. काय प्रणवने मात्र जबरदस्त गोलंदाजी केले. दोन ज्या अप्रतिम षटका हाताळलेत ना, सुपर ओव्हरचा मास्टर माइंड बॉलर, सुपर ओव्हरचा स्टार मी तर म्हणेन प्रणव आहे. गेल्या मॅच मध्ये सुद्धा सुपर ओव्हर त्याच गोलंदाजाने मात्र आणली आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय अप्रतिम सामना आपण पाहू शकतायत. 8 ते 9 सुपर ओव्हर याच मैदानात झालेत. सुपर ओव्हरचं यावेळेला सुपर मैदान. आणि अवेदू यांना विनंती करेन की 500 रुपये आपण निलेशजी पाटील यांच्याकडून आलेत ते घेऊन जायचंय. अवेदू घेऊन जावा आताच. चला, 3 जे खेळाडू आहेत लगेच आपण ऍड करा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये मानदादा पाटील यांच्या शुभ हस्ते देऊया आपण. प्रदर्शन लाईव्हचे प्रोप्रायटर. चला, वेळ न दवडताना 3 फलंदाज 1 गोलंदाज. चला लगेच दोन्ही टीमचे वेळीची दिरंगाई करताना ऑलरेडी 3 सुपर ओव्हर म्हणजे 1 तास बरोबर राहुलजी म्हात्रे साहेब गेलेला आहे. हिमेश, मीत आणि कनिष्क. आणि हिमेश की मंदरजी म्हात्रे बॉलर. हिमेश गोलंदाजी करेल. बॅटिंग करणाऱ्या टीमचा सध्या आपण पाहिलं तर एका साईडला संघ आहे तो भुईगाव, एका साईडला संघ कोरुटी. भुईगाव टीमचे 3 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुयश, यश आणि ऋषभ असे 3 फलंदाज आणि यश गोलंदाजी मार्कवर येईल. हेमंत ठाकूर सरांच्या करिअरमधली ही अशी स्पर्धा असेल की पहिल्यांदा 3 सुपर ओव्हर केलेत आपल्या करिअरमध्ये. अशा बऱ्याच केल्या असतील परंतु एकाच टुर्नामेंटमध्ये 3 सुपर ओव्हर आणि एकाच दिवसात. चला लवकरात लवकर आता फील्ड सेट करा वेळेची दिरंगाई न करताना. चला, वेळेची दिरंगाई न करताना लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. चला, फिल्डिंग सेट करा.
अगदी 5 ते 7 मिनिटाचा ब्रेक झालेला आहे आणि लगेच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. चला वेळीची दिरंगाई न करताना अगदी अहिजक वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु वेळ काही वाचत नाहीये. 3 सुपर ओव्हर झालेत, रेकॉर्ड आहे. त्या अगोदर मंदारजी म्हात्रे यांनी उल्लेख केला की 7 ते 8 सुपर ओव्हर झालेत आणि आजच्या 3 ऍड केल्यानंतर 10च्या वरती सुपर ओव्हर झालेत. काय म्हणतील मंदारजी म्हात्रे? हॅलो सर, जसं स्वातंत्र्य संग्रामामध्ये गोळीबार झाला त्यामुळे त्याचं मैदानाचं नाव पडलं गोळीबार मैदान, तसं माझ्या मते इथे सुपर ओव्हर इतके होतात की नंतर नंतर सखारामवाडी मैदानाला टोपण नाव सुपर ओव्हर मैदान पडेल का काय? नुकताच मी तोच उल्लेख केला की सुपर ओव्हर मैदान, सुपर मैदान या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय की काय. सध्या तरी आपण पाहू शकतायत अप्रतिम सामना, दोन्ही संघाची मेहनत. परंतु ऋग्वेद ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता तिसऱ्या षटकामध्ये, त्याच पद्धतीने जर त्याने बॅटिंग चांगली केली असती, बिनधास्त बेधडक बेखवाब बॅटिंग केली असती तर कदाचित धावा होऊ शकल्या असत्या. कारण पहिल्याच बॉलवर विकेट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर बोनसच्या स्वरूपात धावा दिल्या होत्या आणि 5 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता असताना शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली आणि तिथे विकेट मिळाली आणि सुपर ओव्हरचा सामना आता सुरू होतोय. भुईगाव वर्सेस कुरुटी. मीत आणि हिमेशला आपण पाहत आहेत. पहिलाच बॉल यश, काय कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपर सुयशच्या हातामध्ये निघून जातोय. चांगली विकेट किपिंग. पहिलाच बॉल डॉट, परंतु प्रणवने संकटमोचक बनलाय. प्रणव सध्याच्या घडीला या संघामध्ये ऑन साईडला फ्लिक केलंय, फिल्डर येतील. 1 बाउन्सने चेंडूला मात्र यावेळेला फील्ड करतील, तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. भुईगाव टीम जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर प्रणव बॅकअपसाठी येतोय. संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. काय गोलंदाजी केली प्रणवने अचूक टप्प्यावर. 6 बॉल 4, तरी सुद्धा मी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे आणि बिनधास्त गोलंदाजी केली. कोणत्याही प्रकारे न डगमगता, दडपण न घेताना कौतुक केलं पाहिजे. यावेळेला फुलटॉस बॉल, चांगला फटका, परंतु इथे किती रन्स येतील आणि षटकार. वाह, मीच्या बॅट मधून आउटस्टँडिंग. दिस इज अ क्लास. तीन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 8. या धावसंख्येवर ऑन साईडला तडका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आभाळाला मानवंदना देणारा हा षटकार. वाह, मीत इज ऑन अ फायर. व्हॉट बॅटिंग, क्लास दाखवला या वेळेला मीतच्या बॅटमधून. सुपर बॅटिंग. ऑन साईडला शळंपूल फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेक येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 16. या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. टाळ्यांचा कडकडाट होत असताना 5 बॉलच्या समाप्तीनंतर 16 रन. ऑन साईडला पूलचा फटका. जयला मात्र यावेळेला बीट केलंय. डिलाइटफुल 22 रन पहिल्या षटकाच्या एकंदरीत सुपर ओव्हर मध्ये आपण पाहू शकतायत. सुपर ओव्हर मध्ये सुपर बॅटिंग. 22 रन, 23 रनचं टार्गेट.
त्याच्यासाठी यावेळेला आपण पाहू शकतायत 1,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. एक जबरदस्त अप्रतिम. चला फिल्डिंग सजून घ्या भुईगाव टीम. चला वेळ न दवडताना लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. वेळेची दिरंगाई न करताना अजून भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 3 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे मी विनंती करेन. सुपर बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 4 ओव्हरमध्ये 23 करायच्या होत्या, मात्र आता इथे सुपर ओव्हरमध्ये एक आवर्जून म्हणावं असं वाटेल की मितने 22 रन कुठले स्वतःने. मुळे जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. ना 23 रनची आवश्यकता यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. ऋषभ या फलंदाजाकडे परिपूर्ण दारोमदार आहे. या फलंदाजावर दारोमदार आपण पाहू शकताय. जबाबदारी स्वीकारावी लागेल. हा मॅच रंगलेत. पहिलाच बॉल, ऋषभचा फटका, कनिष्क पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 रन्स मिळतील. हिमेश पहिलं षटक जे सुपर ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. 5 बॉल आणि 21 रन. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर खेळावं लागेल स्वतः ऋषभ. पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. मोठा प्रहार, अंडर प्रेशर, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, विकेट डाऊन. ऋषभ बॅक टू द डगआउट, गॉन. जर भुईगाव टीम जिंकते तर सर्वेजी म्हात्रे साहेब यांच्याकडून टीमला 1,000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलं. सर्वेजी म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपये टीमसाठी आहे. भुईगाव जर संघ विन होते तर 1,000 रुपये. सुयश सध्या जोडी मैदानाच्या आतमध्ये, यश आणि सुयश. यश हेच सांगतायत की आता आपल्याकडे 4च बॉल शिल्लक राहिलेत आणि 4 बॉलमध्ये आपल्याला 22 रन करायचे आहेत. 3 षटकार, 1 चौकार, 21. 4 बॉलमध्ये 21 रन. अप्रतिम चांगला फटका तर आहे. ड्राईव्ह खेळला गेलाय. दीप पुढे सरसावेल, बॉलला स्टॉप करेल, सिंगल मेल. सुयशला माहिती आहे आता मात्र इथून थोडासा सामना आपल्यापासून दूर गेलाय. आता 3 बॉल आहेत आणि 3 बॉलमध्ये 20 हे सामन्याचं समीकरण. पार्थ जोशी एक असा 12वा खेळाडू आहे. यशचा हा फटका क्लास दाखवलाय. अवेदू पुढे सरसावतोय आणि सरळ बॉल निघून जाईल.
येस, चौकार की षटकार? षटकार, 6 धावा. आता 2 बॉल आहे, 2 बॉलमध्ये 14 रन. जर नो बॉल आला, षटकार आला तर सामन्याचं पारडं जड होईल आणि पार्थ जोशी पुन्हा एकदा बसलाय तिथे उठेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिली. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये 14 रन. यशच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला. ऑन द खेळला गेला होता, लॉंग ऑफ क्लिअर करणारा धमाकेदार षटकार. खूप मॅच लांबली. बॅटची एज अँड ऑल आउट. विजयी होत असताना संघ भुईगाव, कॉंग्रॅच्युलेशन, क्या बात है. बिंदास कोफरट या टीम बरोबर खेळेल. चला, मॅन ऑफ द मॅच लगेच आपण सन्मानित करणार आहोत आणि नो डाऊट अबाउट इट मिथ आदरणीय सन्मान्य सुभाषजी नाईक साहेब गास गावातील अनमोल रत्न आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. या सुभाषजी नाईक साहेब.